संपूर्ण महाराष्ट्र ज्या दिवसाची वाट पाहतो तो दिवस म्हणजे हिंदवी स्वराज्याचा आराध्य दैव शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती। शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करत असताना ही कशासाठी करायची आहे जयंती साजरी? अहो डीजे लावून डीजेवर असलेले गाणे वाजवण्याकरता, दारूच्या बाटल्या फोडण्याकरता, दारू पिऊन गावामध्ये वाद घालण्याकरता छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपल्याला साजरी करायची नाही। तर मग कशासाठी करायची आहे महाराजांची जयंती साजरी? लक्षपूर्वक ऐका। हिंदवी स्वराज्याचा आराध्य दैव शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा शौर्यशाली इतिहास हा गावागावापर्यंत, घराघरापर्यंत पोहोचावा याच्यासाठी महाराजांची जयंती साजरी करायची आहे। गावागावातील, भावाभावातील, घराघरातील मतभेद दूर करण्यासाठी आपल्याला महाराजांची जयंती साजरी करायची आहे। तिसरी गोष्ट, हा या जातीचा आहे तो त्या जातीचा आहे, या जाती जातीवरून होणारा वाद या महाराष्ट्रामध्ये कुठेतरी शांत व्हावा याच्याकरता आपल्याला महाराजांची जयंती साजरी करायची आहे। महाराजांच्या जयंतीला ढोल, तासे, डीजे, नगारे सगळं वाजलंच पाहिजेत, पण हे सगळं करत असताना मात्र आपल्या हातात दारूची बाटली नसली पाहिजे, याच्यासाठी करायची आपल्याला शिवजयंती साजरी। महाराष्ट्रातील तरुण मुलांनी व्यसनापासून दूर राहून शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालावं, धर्मवीर संभाजी महाराजांसारखं बलवान, शौर्यशाली आणि स्वधर्मावर प्रेम करणारं बनावं यासाठी करायची आपल्याला महाराजांची जयंती साजरी। महाराष्ट्रातील तरुण मुलीने माँसाहेब जिजाऊंचे विचार आत्मसात करून माँसाहेबांच्या विचारावर चालावं यासाठी करायची आहे शिवजयंती साजरी। अरे पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या मातीत शिवछत्रपती घडवण्यासाठी करायची आहे महाराजांची जयंती साजरी। यासाठी आपल्याला महाराजांची जयंती साजरी करायची आहे। हा संदेश आपण गावागावापर्यंत, घराघरापर्यंत पोहोचवला पाहिजे।